नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चौफेर माहिती या चॅनलवरती। मित्रांनो, नुकताच आपल्या राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडण्यात आलेला आहे। त्यामध्ये मुलींना उच्च शिक्षणामध्ये आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्काबाबत पूर्णपणे फी माफीची घोषणा करण्यात आलेली होती। त्यानुसार आज दिनांक 8 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनातर्फे शासकीय निर्णय म्हणजे GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामध्ये मुलींना आता 100% उच्च शिक्षण घेता येणे शक्य होणार आहे। यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत GR मध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली असून त्याबाबत देण्यात आलेल्या अटी व शर्ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी आपण या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण चॅनलवरती घेऊन येत असतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SEBC, तसेच इतर मागासवर्ग म्हणजे OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत मित्रांनो याबाबतचा GR 8 जुलै 2024 रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आलेला आहे। चला तर हा GR आपण सविस्तरपणे बघूया काय आहे तो। राज्यामधील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकारामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नेतृत्व केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग व मत्स्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभाऐवजी 100% लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024 पासून शासन मान्यता देण्यात आहे। तसेच यासाठी येणाऱ्या 906 कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारासुद्धा मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, यानुसार या वर्षीपासून ही सुविधा लागू झालेली आहे। वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या शासन निर्णय 6 जुलै 2024 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले मुली यांना सुद्धा हे अनुदान करण्यात येत आहे। सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागाच्या लेखा शीर्षकांतर्गत तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावेत। मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार EWS प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एकसमान करण्याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 7 ऑक्टोबर 2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे। EWS आरक्षणामधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ न करताना EWS प्रमाणपत्राऐवजी आई व वडील एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येत आहे। तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांचे आई वडील त्यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्याचे उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे। EWS आरक्षणामधून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील। अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही। उत्पन्न प्रमाणपत्राच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे। संबंधित प्रशासकीय विभागांनी वरीलप्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी। या व्यतिरिक्त योजनेच्या अन्य अटी व शर्ती कार्यपद्धती कायम राहतील। मित्रांनो, अशा प्रकारे या शासन निर्णयाने मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% फी माफी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याबाबतचा शासन निर्णय 8 जुलै 2024 रोजीचा आहे। तो तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता। मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।